नमो बुद्धाय. जय भीम. आपण बघणार आहोत भगवान बुद्धाचे सुत्त आणि कोण्या कोण्या पुस्तकामध्ये आहेत ते त्याची माहिती बघणार आहोत. पुस्तकांचा सार बघणार आहोत. सुत्त निपात तथागतांनी जो उपदेश केला तो संपूर्ण त्रिपिटकात समाविलेला आहे. सुत्त निपात विनय पिटक, अभिधम्म पिटक असे 3 भाग आहेत. सुत्त पिटकातील खुद्दक निकाय यामध्ये एकूण 15 ग्रंथाचा समावेश आहे. त्यामध्ये सुत्त निपात हा 5व्या क्रमांकाचा ग्रंथ आहे. यातील लोकप्रिय व एक प्राचीन ग्रंथ म्हणून संबोधला जातो. यामध्ये पद्यमय व काही सुत्त गद्यमय पद्यमय मिश्रित अशा सुत्ताचा समावेश आहे. यामध्ये पद्यमय हा काही सुत्त आहेत. यामध्ये 5 भाग आहेत. उरगवग्ग, चुलवग्ग आणि अठ्ठवग्ग, पारायण वग्ग आणि 73 सुत्त आहेत. या सुत्तामध्ये बौद्ध धर्माच्या सिद्धांताचे मार्मिकता दिसून येते. भगवान बुद्धाची की ह्या संपूर्ण त्रिपिटकात येचून सुत्तपिटकातील काही सुत्तांचा उल्लेख सम्राट अशोकाने भावुक शिलालेखावर कोरलेला आहे. हा ग्रंथ किती महत्त्वाचा आहे हे दिसून येते. तत्कालीन सामाजिक व धार्मिक, भौगोलिक, ऐतिहासिक माहिती या ग्रंथात मिळते. हे सुत्त निपातातील उरगवग्गामधील वत्सल सुत्त जातीय खंड करण्याची मदत करते. ऋषल कोणी म्हणजे तर दुराचारी माणसाला मनुष्य कर्माने ब्राह्मण होतो असं नव्हे, वागण्यानेही ब्राह्मण होतो, जातीने नव्हे. प्रतिदान केले आहे. ग्रंथ शैली स्वाद स्वरूपाचे दिसून येते. पबज्जा सुत्त, धनिया सुत्त, काशी भारद्वाज सुत्त मानव प्रेरणा देणारे आहेत. या ग्रंथाचे वड्डमय दृष्टी अत्यंत महत्त्वाची आहे. जय भीम. नमो बुद्धाय.